गुड मॉर्निंग गाईज. सो आज स्पेशल दिवस आहे ब्लॉग बनवण्याचा. जसं आम्ही डेली नाही बनवत, तुम्हाला माहितीच असेल जे कोण आम्हाला फॉलोज करतात ते. कारण का आम्हाला तसं टाईम पण नाही भेटत, खूप साऱ्या गोष्टींमध्ये आमचं शेड्यूल बिझी असतं. सो आम्ही ट्राय करतो डेली करायचा, पण डेली व्लॉगिंग नाही होत. जेव्हा आम्ही कंटिन्यू करू तेव्हा आम्ही नक्कीच अपडेट देऊ तुम्हाला. सो आज आम्ही स्पेशल दिवस असं मी का म्हणले, आणि तुम्हाला हातावर मेहंदी वगैरे दिसत असेल. सो ओकेजन काय तर समजलंच असेल, लग्न ऑफकोर्स. पण आज नाही आहे, आज आहे हळद आणि उद्या आहे लग्न. ते पण माझी अगेन चाइल्डहूड बेस्ट फ्रेंड, 3 नंबरवाली. 3 नंबर म्हणजे आता एकीचं दुसरीचं झालं. तिचं मी तुम्हाला एंगेजमेंटचा व्लॉग तुम्ही बघितला असेल. लग्नाचा व्लॉग मी अजून एडिट करायचा, माझा तो पण बाकी आहे. तिचं लग्न पण झालं, पण आमचा व्लॉग एडिट करायचा बाकी आहे. सो आता हे तिसरीचं लग्न आलं, पण हिचं लग्न आहे गावी. सो आम्ही जाणार आहे गावी आणि तिची हळद वगैरे पण गावीच आहे. सो आता आम्ही उठलो आहे, 7-7:30 वाजले आहेत. आम्ही निघणार होतो पहाटेच, पण म्हटलं की थोडंसं लेट निघू, कारण का संध्याकाळी प्रोग्राम आहे आणि आपण 4-5 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे. जर ट्रॅफिक नाही लागलं तर आम्ही लवकर पोचू, नाही तर मग हळूहळू आपला वेळ जाणार आहे ट्रॅफिकमध्ये. सो आता उठलो आहे, अनिकेत पण उठला आहे. सकाळी उठल्या आधी आपलं नाश्ता वगैरे झाला आहे, सगळं मागवून वगैरे खाऊन झालेलं आहे. कारण का मी आता काही करत नाही बसली. आम्ही फक्त घरी चाय बनवला आणि मग नंतर बाहेरूनच आम्ही ऑर्डर केलेलं. सो अनिकेत पण उठला आता. सो अनिकेत खूप आधी उठलोय. हां, म्हणजे खूप आधी, म्हणजे आम्ही 6 वाजताच उठलोय दोघं पण तेच की आता आवरून जरा बसलोय, फ्रेशन अप होतोय. कारण का आता थोडं फ्रेशन अप वगैरे होतोय, कारण का एवढ्या लवकर उठायची आम्हाला दोघांना पण सवय नाही, बिलकुल नाहीये. सो ते थोडं जरा असं बसून आम्ही थोडं मॉर्निंगचा फील घेतोय की बाबा सकाळ कशी होते ती आम्ही आता बघतोय. तर आता आम्ही नाश्ता वगैरे झालाय. आता बाकी हे बघा, हे आम्ही खायचं आणून ठेवलंय कालच. ह्याच्यामध्ये बेस्ट आपला रवा केक आहे, जो अयंगर बेकरीचा फेमस आहे, आणि छोटी कचोरी आहे. आणि त्याच्यानंतर तिचं गिफ्ट जे आम्ही आहे ते ऑलरेडी पॅक करून ठेवलं आहे आणि ते गाडीत पण डिलिव्हर झालं आहे आमच्या. आणि नेक्स्ट म्हणजे आता आमची पॅकिंग ती पण अर्धी झाली आहे. थोडंसं आता बाकी इथे ठेवायचं वगैरे. इथे अनिकेतची पॅकिंग आहे केलेली. इथे मागे सगळं मी माझे कपडे आणि साडी वगैरे ठेवलं आहे. सो मी काय घालणार आहे, साडी कोणती घालणार आहे, ते पण सगळं तुम्हाला येतीलच व्हिडिओज. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सगळं ज्वेलरी वगैरे घेतले आहेत, पाऊच. ह्याच्यात मेकअपचं भरायचं आहे. ही आहे तिची पत्रिका, सो ती पण घेतली आहे ॲड्रेस बघण्यासाठी. आणि हो, कालच मेहंदी काढली. आम्ही एवढे मेहंदी आर्टिस्ट नाही आहोत, बट स्टील आम्ही अशीच काढू शकतो, कारण का मी या राईट हँडवरती काढू शकते. लेफ्ट हँडवरती काढणारा तो एकच आहे आमच्या घरी. सो त्याचं आर्ट आहे, सॉरी, हे बघा. त्याच्यानंतर त्याला जी सोपं जमेल तेच मला मग राईट हँडवर काढावं लागतं, नाहीतर मग माझे दोन्ही लेफ्ट हँड राईट हँड वेगवेगळे दिसतील. सो असे सकाळी उठून घर पण झाडून वगैरे झालं आहे मी, कारण का मला असं स्वच्छ करून जायला आवडतं. उगाचचे परत एवढं आता 2 दिवस नसणार आपण घरात, तर मग ते परत धूळ वगैरे जमा होते. सोबत झाडू मारून झालं आहे, सगळं पोछा करून झाला आहे पूर्ण. आणि फक्त एक व्यक्ती तुम्हाला इथे अशी नुसती बसलेली दिसेल, फक्त 24 तास काम मीच करते. हे लोक फक्त असेच उठतात आणि बसतात, चहा बिया करतात आणि असेच बसतात. आता त्याचं काम सुरू होणार आहे ते नंतर, तेव्हा मी बसणार आहे आणि तो काम करणार आहे, बरोबर ना? सो त्याच्यामुळे मीच करणार आहे, तर त्यामुळे तो महत्त्वाचा मोठा काम आहे. सो त्याच्यामुळे मी त्याला आराम देते, मी काय बोलत नाही आहे, म्हटलं जाऊ दे. आणि ही बघा आमची झाडं. तुम्ही झाडांचे पण ब्लॉग बघत असाल. हे आमचं आर्किडियमचं झाड, हे पण चांगलं वाढलं आता. ते खाली आपलं स्पायडर प्लांट आहे. हे ते सदाफुलीचं, त्याची फुलं आता गेली आहेत ती आता येतील कधी. आणि ही जी वेल मी तुम्हाला दाखवलेली,
मी बोललेली तुम्हाला थोड्या दिवसाने मी तुम्हाला यांचं अपडेट्स देईन. सो आता याच ब्लॉगमध्ये बघा. तर ही एक 2 होत्या, तर दुसरीवाली गेली ती. आम्हाला एवढं हे आवडलं नाही. तो बोलला आहे 150 रुपयाचं आहे, एकदा घेऊन बघा, लावून बघा, राहिलं तर राहिलं. हे थोडंफार राहिलेलं आहे, दिसतंय तुम्हाला. हे ग्रीन आहे म्हणून मग आम्ही ठेवलं. आणि ते एकच रूट्स त्याचं आहे कनेक्टेड. आणि दुसरंवालं होतं ते गेलं आहे. आणि ही आपली मनी प्लांट, ही पण आहे व्यवस्थित. आणि हे वालं एक आवडलं मला, जे ब्ल्यू फ्लावर्सवालं आहे झाड, ते चांगलं आलेलं आहे आपलं. सो यस, ही आपली झाडं. आणि अजून 2-3 झाडं मी किचनमध्ये शिफ्ट केली आहेत, कारण का तिथे किचनमध्ये छान प्रकारे असं ऊन येतं. तो हे आमचे बॅम्बू प्लांट, इथे पण थोडं मला ऑर्गनाईज करायचं आहे, थोडं खूप मेसी झालं आहे इथे सगळं. आणि हे पीस लिलीचं ते पण मी इथे आणलं, कारण का हे असं ना फुलतं आहे आणि त्याची ग्रील लहान असल्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये ते ठेवता येत नाही. आणि ते पुढे ते छोटं आपलं मनी प्लांट. सो अशी आपली ही झाडं आहेत. ह्याच्यामध्ये पण छोटे छोटे बेबी प्लांट्स येत आहेत. आणि जे तुम्ही बाहेर बघाल ते आपलं बेडरूममध्ये आहे चाफ्याचं प्लांट. इथे हे बघा, हे पण चांगलं झालं आमचं. ह्याला पण फ्लावरिंग येईल आता थोड्या दिवसांनी. सो हे बघा, आता ही उन्हाची परछाई थोडीफार आलेली आहे. सो आता हे चांगलं ग्रो होईल. होप सो नाही, होणारच, कारण का आम्ही एवढी मेहनत घेतोय म्हणजे होणारच. आमची झाडं सत्य आहे बघा, आमची झाडं पण आमच्यावर प्रेम करतात, आम्ही पण त्यांच्यावर प्रेम करतो. सो आता बाकीचं सगळं आवरतो पटापट आणि मग परत तुम्हाला भेटतो. बाय बाय. सो फायनली आम्ही रेडी झालोय आता. सो असं मी कुर्ता घातलाय. मित्रांनो, तर आम्ही फक्त 2 दिवसासाठी लग्नासाठी जातोय आणि बघा आमच्या सोनालीची पॅकिंग. आमचं सामान बघा, मस्त सुटकेस वगैरे. एक सुटकेस झाले, त्याच्यामध्ये दोघांचं पण सामान आहे. ऑफकोर्स साडी वगैरे येतच सगळं आपलं. त्याच्यानंतर ही त्याची बॅग आहे, त्याच्यामध्ये मेकअप पाऊच वगैरे, त्याचं लॅपटॉप वगैरे कॅरी केलं आहे. बस या 2च बॅग आहेत. आणि जे काही खायची पिशवी आम्ही जी हातात कॅरी करणार आहोत, जी तुम्हाला मी मगाशी दाखवलं ती वाली. हां, आणि ही एक पर्स घेतली एमर्जन्सी, म्हणजे ज्याच्यामध्ये वरती काय आपल्याला लागतं ते वालं. बस देवाची पूजा वगैरे झाली आहे, सगळं खिडक्या वगैरे आपलं बंद झालं आहे पूर्ण. आणि बाकी सगळं लाईट्स वगैरे ऑफ करून इथे पण किचनमध्ये पण सगळं आवरलं आहे मी. गॅस बी सगळं बंद केलेलं आहे. आत्ता बाकी इकडची विंडो वगैरे सगळं झालं आहे क्लिअर. आत्ता आपण निघतो आहे. सो चला पटापट, अजून मला मम्मीकडनं 2-3 वस्तू घ्यायच्या आहेत आणि मग डायरेक्ट आम्ही तसंच निघू आता पुढे. घ्यायचं. हां चलो. फायनली पोचलो आहे आम्ही. हां, डिक्कीत थोडी गाडी पुढे घे आधी, मग सामान. अच्छा, चप्पल. असं आमचं सामान झालंय पॅक. आता हा भरतोय काय, हवा भरतोय की चेक करतोय. तो हवा चेक करेल तोपर्यंत मी जाऊन येते मम्मीकडे आणि मम्मीकडून माझं जे सामान आहे ते कलेक्ट करते. चला. सो हॅलो गाईज, फायनली आम्ही आता हायवेला लागलोय. म्हणजे लागून झालाय बरा वेळ, पण ठीक आहे, म्हणजे लागलोय आता प्रॉपर. म्हणजे कसं घाट वगैरे दिसतंय आणि बिल्डिंग्स वगैरे गेले मागे, म्हणजे प्रॉपर आम्ही जंगलात आता घुसलोय. हे बघू शकता तुम्ही, असं हायवेला लागलेलो आहे. आणि आता आम्ही त्यांना विचारलं ते कुठे आहेत, कारण का ते पण जस्ट त्यांना पण उशीर झाला काही कारणांमुळे. सो ते पण ऑन द वेज आहेत, पण ते मे बी मागे असतील असं आम्हाला समजलंय. अजून आता एक्झॅक्टली माहीत नाही कुठे आहेत. असलो तर मग, नाहीतर आम्ही सेम टायमाला दोघं पण पोचू. आता बघू मध्ये खायला वगैरे कुठे थांबलो तर थोडा लेट होईल किंवा मागे पुढे होऊ आम्ही. पण आम्हाला आता सध्या कितीचा 4चा टायमिंग तरी दाखवते असं पोचायचा. त्याच्यामुळे तेच आता बघू.
आता पेट्रोल वगैरे आम्ही सगळं आता स्टार्टिंगलाच पनवेल मध्ये आतमध्येच असताना आम्ही भरलं पेट्रोल. आणि मग त्याच्यानंतर आता बघू पुढे कुठे थांबतोय वगैरे. आणि त्याच्यानंतर आम्ही मध्ये सिग्नलला हे चाफ्याची फुलं आणि हे हात घेतलेलं, ते पण आता एवढं ऊन आहे की ती फुलं पण बघायला लगेच नरम झाली. आता आम्ही आहोत कर्नाळा बर्ड सँक्च्युअरी. तर हे जे बघताय तुम्ही हे अभयारण्य आहे. तर बर्डचं अभयारण्य आहे. इथे विविध प्रकारचे विविध प्रजातीचे बर्ड्स असतात. आता ते आम्हाला तर माहिती नाही, आम्ही जाऊन तर नाही मी पण नाही गेले कधीच. रस्त्यात काही दिसलं तर आम्ही तुम्हाला सांगू. तोपर्यंत तुम्ही आमचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. येस. ते थांबलोय खाण्यासाठी, काहीतरी खाण्यासाठी बघूया आता. मस्त थंड पाणी येऊया काहीतरी आणि मग जाऊया. येस. सो आम्ही इथे रेस्टॉरंटला थांबलोय आणि आता उतरून बघतो काय खायला येते. चलो. पाय एकदम जाम झालेत बसून आत्ताच. सो आम्ही एका रेस्टॉरंटला आलोय, नम्रता गार्डन अँड बार रेस्टॉरंटमध्ये. आम्ही व्हेज ऑर्डर केलेलं आहे. आता आम्ही वाट बघतोय जेवणाची, बघू कधी येते आता. सो फायनली आम्ही घेतले बिर्याणी व्हेज. आतमध्ये. सो इथे तुम्हाला टेस्ट करून दाखवतो आम्ही कशी. आधी खाल्लेलं आहे. हल्दी त्यांना सांगायचं होतं ना टेस्ट करून. सो असं काहीच जेवलो आम्ही आता या हॉटेलमध्ये. आणि आता अनिकेतचा टी शर्ट खराब झालाय घामाने आणि कुठून त्याला ते ब्लॅक स्पॉट येत आहेत काय माहीत टी शर्टवरती. त्याच्यामुळे आता त्याने काढलाय, आता चेंज करेल तो. आणि मी कशी कायची हेअरस्टाईल केली आता. तिथे बसलं तेव्हा मी असं दुपट्ट्याने बांधत होती, एवढे स्ट्रगल घेतले बांधायला, तर ते आता इथे सुटलंच. आणि बघा आताच एवढा उन्हात लिटरली त्या बसायला ना होतं, एवढं गरम वाफा सुटल्यात बाहेर. आणि खूप म्हणजे ते गरम गरम जेवायला पण नकोसंच वाटत होतं. बट भुकेच्या पोटी थोडंसं खाल्लं, कारण का अजून आम्हाला 2 तास तरी पकडाच लागेलच. सो आता आम्ही इथून निघतो. आणि ते लोक पण थांबलेले, पण ते लोक गेले पुढे. आता ऑलमोस्ट ते पोहोचले असणार अर्ध्या रस्त्यात. ते गेल्यावरती मी दाखवते. सो गाईज, नमस्कार मित्रांनो. तर मानसीने अशा प्रकारे आमच्याकडे म्हणतात की कच्चे तांदूळ खाल्ल्यावर लग्नात पाऊस पडतं. तर मला वाटते मानसीने कच्चे तांदूळ खाल्लेले आहेत, त्यामुळे पाऊस पडते भर उन्हाळ्यामध्ये. बघा पूर्ण वातावरण बघा कसं ढगाळ झालंय. आता एवढं कडक ऊन होतं. मी तुम्हाला जेवायला थांबलेली तेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की बाहेर बसायला पण होत नाहीये. आणि आता हे बघा वातावरण काय हे. आपल्या गावात आता इथे पोहोचतोय तसं पुढे 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 तसं हा पाऊस सुरू झालाय. आता लग्नात काय होतंय उद्या काय माहित. तर त्यांना पण भेटला असेलच पुढे, ते आमच्या पुढे आहे थोडे अजून डिस्टन्स वरती.
तिथे मागे आम्हाला गावामध्ये जरा ट्रॅफिक होतं कारण का तिथे काम चालू होतं रस्त्यांचं म्हणून. आणि आता बघू पाऊसच तेवढं थंड होईल वातावरणात पण गरम नाही वाटलं पाहिजे नंतर रात्री. चला आता आम्हाला इथे बघा कोण दिसलंय, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सो गाईज आम्ही आता महडला पोहोचलेलो आहे. पुढे महडच्या थोडं पुढे आहोत आणि आम्ही जस्ट असंच विचार करतोय ह्यांची बस दिसेल 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 आणि आम्हाला चक्क दिसलीच ह्यांची बस. आणि अशी बाजूने पास झाली आणि त्यामध्ये आम्हाला तृप्ती दिसली लास्ट सीटवर बसलेली. त्यामुळे मी तिला लगेच कॉल केला, म्हटलं अरे तुमची बस हीच आहे का हीच आहे का. ती बोलली हां हां तर तुम्हाला दाखवते बघा त्यांची बस. हे बघा ही जी पुढे आहे ना बालाजी ट्रॅव्हल्सवाली हीच आहे त्यांची बस. सो हे सगळे इथून चाललेले आहेत ते बघा दिसले, ही आहे त्यांची बस. तो आता आम्ही इथे हायवेला एका टी स्टॉल जवळ थांबलोय चहा प्यायला कारण का एक मागे थांबलेलो छोटं रेस्टॉरंट होतं तिथे. तर मग तिथे ते लोक बोलले आता चहा नाही मिळत आहे जेवणाचा टाईम चालू आहे म्हणून. सो आम्ही म्हटलं एक असं छोटंसं दिसतंय तर तिथे वॉशरूम वगैरे होतं पण चहा नव्हता. आता इथे आम्हाला चहा भेटला. सो हे बघा इथे मानगाव आणि रत्नागिरी आम्ही आता थांबलोय आणि वरती बघा मस्त सूर्य कसा लपलाय. गाव दाखव. इथे असं गाव आहे बघा. इथे चहा प्यायला आम्ही आलोय. चहा प्यायला हायवे टी स्टॉल इथे आलोय. मस्त कौलारी. सो आता जरा रिलॅक्स होतो चहा पितो. थोडे तर झोप आलेली मगाशी तर जाम झोप येत होती बाबा. आता तरी जरा कमी झाली झोप. झोप कमी तर झाली आहे. आता अजून चहा पिल्यावरती बरं रस्ता वाटेल. छान असल्यामुळे काय वाटत नाहीये, मस्त चालवायला मजा येते. कारण नवीनच झालाय म्हणजे हायवे अजून झाला तर नाहीये कम्प्लीट, अर्धवटच आहे पण व्यवस्थित बांधलाय जेवढा झालाय तेवढा. आणि असं हवा आहे पण गरम हवा आहे. गरम मात्र आहे, भरपूर गरम. समुद्र जवळ असतं ना. सो आमचा ब्लॅक टी आणि आता बिस्किट बघतोय त्याचा चाय तिथे. येस हे बघा ना जरा. सो फायनली गाईज आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे. यस फायनली. खूप सारं ट्रॅव्हल करून आम्हाला टोटल किती टाइम? टोटल आम्हाला लागला तसा आम्ही 10:30 निघालो होतो. 10:30 हो 10:30 होत ना. हां 11 का 10:30? 10:30 11 नाही. 10:30 निघालो तर आता वाजले आहेत 5:45. हां तर जवळपास 7 तास आम्हाला लागलाय. त्याच्यामध्ये पण आम्ही एक दीड तास ब्रेक होता आमचा टाइमपास करण्यात. यस So, तो 2 तास तर include ब्रेकच करा. होता. बाकी रस्ता खूप मोकळा होता हायवे, तसं काय वाटलं नाही. पण दमाला झालं असं बसला बसलाच खूप. आता झोप जाम येते. आता सगळेजण उतरत आहेत, त्यांची बस पण मागे थांबली, ते पण सगळे उतरत आहेत आणि मग आता आम्ही पण उतरतो आणि मग जातो फटाफट. यस चलो गाइस बाय. तर आम्ही झालोय रेडी आणि हे बघा हळदीचं डेकोरेशन. ही माझी बायको. येस आता आम्ही रेडी झालो फटाफट. खूप येऊन गर्दी झालेली आणि मग आता हे हळदीचं असं डेकोरेशन आहे, हे सेटअप आहे. आता आमची नवरी यायची बाकी आहे. नवरी रेडी होतीये, रेडी झाल्यावर इथे येऊन बसणार इथे असं बसायचं आणि लग्न इथे या साईडला होणार आहे. आता इथे नवरी येईल
सो माझा आउटफिट बघा, हा माझा आउटफिट आहे आणि हा माझा. येस. नवरी आली आमची. सो हाय द्वारका. हॅलो. तिकडे नको जाऊ बाबू, इथे बाबू, इथे इकडे खेळ, इकडे डान्स कर. हळूहळू पडशील. व्हिडिओ व्हिडिओ. ए जा, जोड्याने जा. हा माझ्याकडे तुझा फोन. दिसतोय. आणि ते ब्लॉग, सॉरी. बस कर. नवरी कुठे आहे? वाजव 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 ना.